उपोषण? आम्हाला जो आमचा हक्काचा शेतीचा जो रस्ता आहे तो मिळवण्यासाठी आज आम्ही आमरण उपोषण सुरू केलं आहे. काय विषय? सर, मी एक शेतकरी कुटुंबातील मुलगी आहे. आमच्या वडिलांनी आयुष्यभर कष्ट करून शेती केली. गेली 5 वर्ष म्हणजे 2022 पासून हा जो शेतीच्या रस्त्याचा वाद चालू आहे ना, त्याचा माझ्या कुटुंबाला आणि आमच्या वाड्यातील शेतकऱ्यांना खूप आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागला आहे. आम्ही कायदा हातात घेतला नाही तर आम्ही न्यायालयावर विश्वास ठेवला आणि कायदेशीर मार्गाने लढलो. पण आता आम्ही थांबणार नाही. आज आमच्याकडे उच्च न्यायालयापर्यंतचे सर्व आज उच्च न्यायालयाचे सुद्धा आमच्याकडे निकाल आलेले आहे, पण तरी अंमलबजावणी होत नाही. म्हणून आज आम्ही हा आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. आम्हा सर्वांची फक्त एवढीच विनंती आहे की न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा सन्मान व्हावा आणि त्याची अंमलबजावणी तातडीने होऊन आम्हा शेतकरी कुटुंबाला न्याय हवाय. मी महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना कळकळून हात जोडून विनंती करते की माझ्या वाड्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत जाण्याचा हक्काचा आणि कायदेशीर रस्ता हा मिळालाच पाहिजे. आम्ही कुणाच्या खाजगी मालमत्तेतून रस्ता मागत नाही. आम्हाला कुणावर अन्यायही करायचा नाही. आमचा जो वडिलोपार्जित सरकारी आणि जो आमचा नकाशा आहे तो रस्ता आम्हाला मिळालाच पाहिजे. आज इथं जमलेले जे शेतकरी उपोषणाला बसलेत ना, यांच्यापैकी कितीतरी कुटुंबीय अशी आहेत की त्यांची शेती फक्त त्या रस्त्याशी अवलंबून आहे. सांगा ना मग तुम्ही, त्यांनी कसा करायचा उदरनिर्वाह? आज 5 वर्ष झाली त्यांची शेती पडीक पडली. त्यांच्या शेतात जाऊन पाहिलं तर बाभळी उगवले आहेत. मला याच्या मागे खूप मोठा प्रश्न पडतो की न्याय व्यवस्था मोठी आहे की प्रशासन? आज आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही हे आमरण उपोषण थांबवणार नाही. हा आम्ही ध्यास घेऊनच आज उपोषणाला बसलो आहे. धन्यवाद सर. याच्या अगोदर हा रस्ता चालू होता का अचानक बंद करण्यात आला? अगोदर चालू होता. हा काही काळापूर्वी अचानक बंद पडलाय सर. कशामुळे? कारण काय त्याचं? सर, त्याच्या मागे काही वाड्यातले म्हणजे थोडेफार वाद आहे. नाही, हा रस्ता खाजगीमध्ये येतो की वहिवाट आहे ही जुनी? सामायिक हा सरकारी रस्ता आहे. नकाशांवर सुद्धा याची 1939 ची काहीतरी नोंद आहे. आमच्याकडे त्याचे आज सगळे पुरावे तहसील कार्यालयापासून उच्च न्यायालयापर्यंतचे सगळे निकाल आमच्या साईडने असून सुद्धा आज तुमच्याकडे जर न्यायालयीन पद्धतीने निकाल लागलेले आहे तर तुम्ही तहसीलदाराला घेऊन तिथे गेले नाही का? आम्हाला हा रस्ता मोकळा करून द्या म्हणून. सगळ्या प्रोसेस आम्ही एकदम कायदेशीररित्या पार पाडलेल्या आहेत. पाडल्या, परंतु तहसीलदार आले नाही का तुमच्या बरोबर तिथं? अजून आलेले नाही. का आले नाही? याला किती वर्ष झाले, किती महिने झाले? 2-3 वेळा पोलीस प्रशासनाने येऊन JCB वगैरे घरच्यांनी सगळ्यांनी कितीपर्यंत आतापर्यंत खर्च केला असेल याचा मोजमाप नाही. सगळ्या कारवाई होऊन अचानक स्टे लागतो. अचानक पोलीस प्रशासन वगैरे काही पण कारण सांगू शेतातून निघून गेलेली. म्हणजे असं किती नागरिकांचा प्रश्न आहे हा रस्त्यासाठी? हा माझ्या वाड्यातील जवळपास 40 लोक आहेत. ज्या व्यक्तीने जे अतिक्रमण केलं हे वैयक्तिक व्यक्ती आहे की सामूहिकरित्या ते अतिक्रमण बंद केले? ज्यांनी हा रस्ता बंद केलेला आहे हा त्यांनी खाजगी म्हणून बंद केला आहे की? त्यांनी खाजगी म्हणून बंद केलाय, पण तो रस्ता सामायिक आहे. ती जागा त्यांचं क्षेत्र आहे का ते वैयक्तिक? त्यांचं तिथं आसपास जवळ वैयक्तिक क्षेत्र असेल, पण जो रस्ता आहे तो सामायिक आहे आणि तो पूर्वजांच्या काळापासून नकाशावर सुद्धा तो रस्ता आज आहे. तुमची मागणी काय नेमकी आता? आमची मागणी अशी आहे की तो सामायिक जो नकाशावर जो रस्ता आहे तो आम्हाला